खरं तर समाजसेवेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला, पण त्याचं सोनं मग गडकरी वाड्यामध्ये आल्यानंतर नक्की झालं मी म्हणेन. एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रीनी पाव रोवले आणि त्याचं सोनं केलं नाही असं नाही आहे. पण मला असं वाटतं की कधी कधी आजकालच्या शिक्षणामुळे कुठे कुठे स्वैराच्या मुलींच्या मनामध्ये तयार होतो आहे आणि तो आपण टाळायला हवा. नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्या नावातच ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. कांचन म्हणजे सोनं. आणि आज आपल्यासोबत आहे सोन्यासारखी एक व्यक्ती, सौ कांचन नितीन गडकरी. कांचनताईंच्या उभारणे लाभलेलं हे तेजोवलय महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे. अत्यंत प्रगतिशील विचारांच्या पुरस्कर्त्या कांचनताई महिला सशक्तीकरणाच्या जोरदार समर्थक आहेत. त्या केवळ समर्थकच नाही, तर त्यांचं महिला सशक्तीकरणामध्ये अनन्यसाधारण असं योगदान आहे. महिला या त्यांचा कामाचा केंद्रबिंदू आहे. महिलांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या समाजसेविका, सशक्त उद्योजिका, पुरोगामी कृषी तज्ज्ञ, अनेक शैक्षणिक संस्था कुशलतेने चालवणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ, एक हळव्या मनाची आई आणि सरतेशेवटी एक महिला म्हणून या आणि अशा कितीतरी भूमिकेतून त्या महिलांच्या उत्थानाचा विचार करतात. सध्या त्या विविध संस्थांच्या अध्यक्षपदांचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका खरं तर इतक्या कमी वेळेत सांगणं शक्य नाही, पण प्रामुख्याने उल्लेख करता येईल अशा काही संस्थांचा मी तुम्हाला परिचय देते. त्यात संस्कार भारती विदर्भ प्रांत, मातृसेवा संघ महाल नागपूर, सेवा सदन शिक्षण संस्था सीताबर्डी नागपूर, श्रीराम शिक्षण संस्था रामटेक, समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक नागपूर, स्वयंपूर्ण महिला बहुउद्देशीय संस्था नागपूर, गायत्री महिला औद्योगिक संस्था नागपूर, आम्ही उद्योगिनी नागपूर शाखा, स्वयंपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग अँड रिसर्च वेलफेअर, या आणि अजूनही अशा कितीतरी. त्यांच्या या सर्व कामांचा आवाका खूप मोठा आहे. या सर्व कामातील समान धागा म्हणजे महिलांचे सशक्तीकरण घडवून आणणे होय. अनेक वर्गातील आणि अनेक क्षेत्रातील महिला त्यांच्याकडे विश्वासाने येतात आणि कांचनताई त्यांना सर्वार्थाने आश्वासक वाटतात. आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया. नमस्कार कांचनताई. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. महिलांबद्दल आपल्याला वेगळी आस्था आहे, एक वेगळा विचार आहे त्यांच्याबद्दल. आपल्या सासूबाई स्वर्गीय भानुताई गडकरी याही मोठ्या समाजसेविका होत्या. त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. तर समाजसेवेचा हा वारसा तुम्ही त्यांच्याकडून घेतला की तुमची स्वतःची वेगळी अशी काही भूमिका होती? आज आपण या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना भेटतो आहे आणि माझं त्यांनी जे विचारलं, खरं तर समाजसेवेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. माझं माहेर रामटेकचं आणि रामटेकला माझे वडील रामटेकचे नगरसंघ चालक होते आणि माझी आई पण त्यावेळेला पूर्व विदर्भ महिला परिषद असे छोटंसं सोशल वर्क तिचं होतं आणि त्यामध्ये ती काम करायची. आणि लग्नानंतर तर सासरी हा पूर्ण एक सुंदर असं ताट मला वाढून ठेवलेलं मिळालं की सगळीकडेच राजकारण आहे, समाजकारण आहे आणि समाजसेवा आहे. त्याच्यामुळे वारसा मला आई वडिलांकडून मिळाला, पण त्याचं सोनं मग गडकरी वाड्यामध्ये आल्यानंतर नक्की झालं मी म्हणेन. वा वा, किती छान उत्तर दिलं आपण. म्हणजे दोन्ही फॅमिलीला सारखं तुम्ही अगदी महत्त्व दिलं. तुमच्या बोलण्यात नेहमीच कुटुंब, समाज, देश याच्यामध्ये स्त्री ही केंद्रस्थानी दिसते आणि तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार तसा पुनरुच्चार पण होत असतो की स्त्री घडली तर देश घडेल. मात्र महिला आजही दुय्यम स्थितीत आहेत असा एक सूर आहेच. तर तुम्ही हे वास्तव स्वीकारता का? मला असं वाटतं की कुटुंब जसं आपलं शरीरामध्ये हृदय म्हणजे महत्वाचं आहे ना, की हृदय चांगलं तर शरीर चांगलं, तसं कुटुंबामध्ये स्त्रीचं स्थान आहे. त्या कुटुंबातली स्त्री चांगली असेल, सक्षम, सुदृढ, संघटित, सुसंस्कारित, तर ते कुटुंब चांगलं असतं. आणि स्त्री हा केंद्रप्रमुख असतेच, त्या स्त्रीच्या वरती सगळं ते कुटुंब आधारित असतं. पण मला असं वाटत नाही की स्त्रीला दुय्यम स्थान वगैरे आहे.
कारण आपण स्त्री पुरुष समानता आपण कित्येक वर्षापासून आपण म्हणतोय आणि ते स्त्रीनी खरंही करून दाखवलंय. या युगामध्ये एक क्षेत्र नाही आहे की जिथे स्त्री 2 पावलं मागे आहे. किंबहुना पुरुषापुढे ती समोरच गेलेली आहे. एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रीनी पाव रोवले आणि त्याचं सोनं केलं नाही, असं नाही आहे. मग ते आर्थिक असो, मग ते वैचारिक असो, साहित्य असो, कुठलंही क्षेत्र असो. इव्हन की सुनीता विल्यम अंतराळात जाऊनच आलेली आहे. बरोबर. तिथे तिने आपलं आणि ती खरं तिने करून दाखवले. काहीच त्याच्यात तिने अपयश तिला मिळालेलं नाही या. मला असं वाटत नाही की स्त्रीला समाजामध्ये काही समाज, मी म्हणू शकते की काही समाज आहे की जिथे अजूनही स्त्रीला आपलं आर्थिक स्वातंत्र्य किंवा वैचारिक स्वातंत्र्य मांडायला थोडा संकोच होतो. पण शिक्षणाने हा स्वातंत्र्य स्त्रीला दिलेला आहे. पण मी एक म्हणजे अनुभवाने म्हणते आणि यांनी म्हणते की या शिक्षणाने स्त्रीला स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, वैचारिक आहे, आर्थिक आहे, सगळं आहे. पण कधी कधी मला असं वाटतं की आजकालची समाजाची परिस्थिती पाहता, आजकालच्या नवीन मुलींचे विचार पाहता, की पाश्चिमात्य विचारांचा त्यांच्या मनावरती जास्त पगडा आहे आणि या शिक्षणाचा स्वातंत्र्याबरोबर थोडा स्वैराचार होतोय, असं होतोय की काय किंवा होतोय काही प्रमाणात असं मला वाटायला लागलंय. कारण आपली कुटुंब पद्धती जी आहे, ज्या कुटुंब पद्धतीवरती आपला देश बळकट आहे, पूर्ण जगामध्ये फक्त भारतामध्ये कुटुंब पद्धती आहे, इतर देशांमध्ये नाही आहे. 18 वर्षाचा मुलगा झाला की त्याला त्याचं स्व दाखवायला, स्व समाजामध्ये दाखवायला तो मुलगा घराच्या बाहेर जातो, स्व दाखवतो आणि मग तो आपला आपला संसार करतो. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती या विचारांवरती आपला देश आज बळकटपणे उभा आहे आणि ती आपली खरं तर शक्ती आहे. ते संघटन म्हणजे आपलं खरं तर कुटुंबाचा भक्कम आधार आहे. पण मला असं वाटतं की कधी कधी आजकालच्या शिक्षणामुळे कुठे कुठे स्वैराचार मुलींच्या मनामध्ये तयार होतो आहे आणि तो आपण टाळायला हवा. तरच आपली कुटुंब पद्धती ही आपल्याला नेमकी ठेवता येईल आहे. आणि ही कुटुंब पद्धती टिकवून ठेवणं हे केवळ आणि केवळ घरातल्या आईच्या, कुटुंबाच्या, स्त्रीच्या हातामध्ये आहे. निश्चितच तुम्ही जे बोलताय त्याच्यातून अजून एक प्रश्न मला विचारावंसं वाटतं, की जसं तुम्हाला म्हणाल्या की आजकालचे जनरेशन मग ते स्वातंत्र्यामध्ये स्वैराचार आलेला आहे. मग अजून एक त्यामध्ये आवाज निघतो जेव्हा केव्हा करिअरचा प्रश्न येतो, की मातृत्व हे स्त्रियांना लाभलेलं वरदान आहे. पण तो तिच्या स्वतःच्या विकासामध्ये खूप मोठा अडसरही आहे, असा सुद्धा आवाज अधेमध्ये निघतो. मग त्याबाबत तुम्ही काय भूमिका मांडाल? म्हणजे जेव्हा स्त्रियांना मुलासाठी नोकरी सोडावी लागते किंवा घरी बसावं लागतं, तर त्यावेळेस मग तुमची काय भूमिका असेल? मला असं वाटत नाही. हे बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि माती हे दोनच घटक असे आहेत की ज्याच्यातनं बीजांकुर उत्पन्न होतो. एक माती आहे आणि एक स्त्री आहे आणि हे ईश्वराने दिलेलं वरदान आहे. शिवा म्हणजे शंकर, त्याच्यातनं तुम्ही इकारांत काढून टाका तर शव होईल. आणि आपली भारतीय संस्कृती आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव. इतकं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आहे, मातृत्वाला आहे. आणि मग कधी कधी माधुरीताई, जेव्हा निर्भयासारखे हत्याकांड आपल्या देशात घडतात की जिथे मातृदेवो भव म्हटलं जातं आणि तिथे निर्भयासारखे हत्याकांड घडतात, त्यावेळेला माझ्यासारख्या समाजसेविकेचं संवेदनशील मन हळहळतं आणि असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक आईने विचार करायला पाहिजे की मी माझ्या मुलावरती संस्कार करण्यामध्ये कुठे कमी पडली आहे का? त्या मुलांच्या मनामध्ये असे बिभत्स विचार निर्माण यावेत, का निर्माण व्हावेत की जिथे मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे, प्रत्येक स्त्रीकडे मातृत्वाने पाहिलं पाहिजे. शिवाजी पण म्हणतात अशी चमूची आई असती. बरोबर, हे गाणं आहे आपल्याकडे, ही आपली संस्कृती आहे की शिवाजी महाराजांसमोर इतकी सुंदर, अप्रतिम सुंदर स्त्री उभी करून दिली असताना तिने तिला आईचं रूप दर्जा दिला किंवा आईचा, तिच्यात तिने आई बघितली. बरोबर बरोबर, आम्ही सुंदर झालो असतो. बरोबर. म्हणजे असं जी ही आपली संस्कृती आहे
जे मला असं वाटतं मातृत्व हे देवाने दिलेलं भारतीय संस्कृती आपलं वरदान आहे. आणि काही गुण आपल्याला दिले क्षमाशीलता, मातृत्व, त्याच्या दयाशीलता हे आपल्याला ईश्वराने दिलेले वरदान आहेत. आणि मला असं वाटतं की करिअर तर करायचंच आहे ना. आपण 80 वर्ष जगणार आहोत. आजच्या नवीन याच्यामध्ये आपण काही आपलं एज लिमिट वाढते आणि त्या 80 वर्षात जगण्यामध्ये आपण जर खूप चांगलं शिक्षण घेतलं आणि ते आपल्या आयुष्यातले किमान 8 ते 10 वर्ष आपल्या कुटुंबासाठी दिलेत. आणि आपल्याला काय करायचं आहे तर मला माझी नवीन पिढी चांगली घडवायची आहे, कारण ते पण माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. नवीन पिढी घडवणं, ती नवीन पिढी संस्कारित करणं, त्यांना चांगले संस्कार करणं, कुटुंब घडवणं. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, कुटुंब पद्धती हा आपल्या भारताचा पाया आहे. त्याच्यावरती आपली भारतीय संस्कृती पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे. आणि आपल्याकडे किती किती बायका, किती स्त्रिया होऊन गेल्यात. गार्गी आहे. त्याच्यानंतर आपण नेतृत्व, मातृत्व, कर्तृत्व म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर मातृत्व म्हटलं की जिजामाता निर्माण होतं. कर्तृत्व म्हटलं तर आपल्याजवळ अहिल्याबाई होळकर उभ्या राहतात. नेतृत्व म्हटलं की झाशीची राणी लक्ष्मी उभी राहते. मला सांगा, या कोणत्या शाळेत गेल्या होत्या? या कोणत्या कॉलेजमध्ये शिकल्या? त्यांनी कुठून पदवी, डॉक्टरेट त्यांनी घेतली आहे? पण त्यांनी आपली संस्कृती जतन केली. जिजाबाईंनी शिवाजी घडवलाच ना. बरोबर. त्या कुठल्या कॉलेजमध्ये घालते, त्यांना कुठली पीएचडी मिळाली? पण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, काय अत्याचार होतात हे त्यांनी शिवाजींना दाखवून दिलं आणि त्यांनी शिवाजींनी स्वातंत्र्य निर्माण केलं. अहिल्याबाई होळकर, त्यांचा आता त्रिशन्न शताब्दी चालू आहे. आज त्यांच्या गुणांचे गोडवे आपण सगळे गातोय, त्यांचं चरित्र आपण समाजासमोर उभं करतोय, कीर्तनाद्वारे, नाटकाद्वारे, एकपात्री प्रयोगाद्वारे. कारण त्यांचं जीवन चरित्र आपल्या समाजाला माहिती व्हावं, नवीन पिढीला माहिती व्हावं. आणि मग त्यांचं जीवन कसं होतं, त्या कुठल्या शाळेत गेल्या होत्या, त्या कुठले शिक्षण शिकल्या? बरोबर. माझ्या पाहण्यामध्ये अशा अनेक, आत्ताच्या सिंधुताई सपकाळ, त्या 4थ्याच वर्गात शिकल्या होत्या, पण त्यांनी आज केवढं मोठं काम उभं करून ठेवलंय. मावशी केळकर, म्हणजे कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या, पण त्यांनी पण एक करिअर केलंच ना. बरोबर. मग त्यांनी स्वतःच्या करिअरकडे न पाहता त्यांनी समाजासाठी करिअर केलं ना. मग एखाद्या स्त्रीनी पीएचडी होऊ दे, डॉक्टरेट होऊ दे, अजून कॉर्पोरेट सेक्टरवरती खूप खूप मोठ्या पदावरती जाऊ देत, पण हे सगळं करताना शिक्षण कधीही वाया जात नाही. त्या आपल्या आयुष्याचा जर 7-8 वर्ष, 10 वर्ष काळ जर आपल्या कुटुंबासाठी दिला, आपली पिढी चांगली निर्माण केली, नवीन पिढीवरती चांगले संस्कार केले. आणि चांगले संस्कार पहिले घरात नसतात. आई हा पहिला गुरु, नंतर शिक्षक दुसरा गुरु. त्याच्यामुळे शाळा आणि घर या दोघां मिळून एक नवीन पिढी घडवायची असते आणि ती घडली पाहिजे. आणि ती नवीन पिढी चांगली घडली तर मला असं वाटतं आपला देश चांगला होईल. आणि मला प्रत्येक स्त्रीला म्हणेन मी की तुम्ही खूप मोठे व्हा, खूप शिका, खूप पैसा कमवा, भारताचं नाव उज्ज्वल करा, पण आपल्या करिअरमध्ये आपल्याला मातृत्व देवानी दान दिलेलं आहे. आणि आता जेव्हा मी काही काही ठिकाणी बघते, मन विषण्ण होतं की मुली म्हणतात की मी अजून सेटल नाही झाली. सेटल व्हायचं म्हणजे काय करायचं? करोडोनी त्यांना पॅकेज असतं आणि नंतरचा नेक्स्ट त्यांचं असं असतं की मला मूल नाही होऊ द्यायचंय. का मला असं वाटतं की यांचं पीएचडी करावी याच्यावरती की का बरं मूल नाही होऊ द्यायचं, याचं मगचं कारण काय? कारण की मातृत्व हे स्त्रीला लाभलेलं एक वरदान आहे आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. कारण आपण नवीन पिढी घडवायची आहे आणि हे सगळं करण्यासाठी आणि हे काउन्सिलिंग करण्यासाठी म्हणा किंवा हे हा विचार पुढे नेण्यासाठी मला असं वाटतं त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी मुलींचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, मुलींशी संवाद साधला पाहिजे, त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचं वाचन आवश्यक आहे. वाचन बंद झालं आहे, घराघरातले संवाद बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाश्चात्य विचारांच्या मागे जास्त चाललो आहे आणि आपली भारतीय संस्कृती आपण विसरत चाललो आहे. असं व्हायला नको. नक्कीच. आपल्याला इन शॉर्ट असं म्हणता येईल की जसं मातृत्व म्हटलं मी, तर स्त्री ही दुबळी नाहीच आहे, पण फक्त ती तिच्या क्षमता ओळखत नाही आणि त्या क्षमता न ओळखल्यामुळे तिला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी माझ्या पायामध्ये बेडी अडकलेली आहे. ज्यावेळेस ती तिच्या क्षमता ओळखेल की मला कुणीही थांबवू शकत नाही किंवा निसर्ग दत्त माझ्याजवळ सर्वच आहे, म्हणजे एक व्यक्ती म्हणून माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे आणि त्याद्वारे मी कार्य करू शकते
आणि मूल्यांसोबत जर तिने त्याची जर सांगड घातली तर नक्कीच तिला थांबवणार कोणी नसेल, असं आपण म्हणू शकतो. तर समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता बऱ्याच वर्षाचे काम करता, खूप साऱ्या संस्था चालवता. पण तुम्ही मिसेस गडकरी अशी बिरुदावली कधी मिळवली नाही. मग इतर संस्थांना ज्या खाचखळग्यातून जावं लागतं, तसाच प्रवास तुमचा आहे का? की तुम्हाला अधेमध्ये काही अडचणी आल्या? नाही, माझा पण तसाच प्रवास आहे. कारण की काय झालं, जेव्हा 95ला जेव्हा पहिल्यांदा नितीनजी पीडब्ल्यूडी मिनिस्टर बनले आणि पालकमंत्री बनले, त्यावेळेला माझी मुलं छोटी होती. म्हणजे माझा मोठा मुलगा तर 4थीत होता आणि छोटी धाकटी केतकी ती तर KG1ला तिने म्हणजे तेजस, श्रेयस असं म्हणजे सरस्वती शिशु मंदिरातली माझी मुलं आहेत. कॉन्व्हेंटमध्ये शिकली नाही आहे. मी तुम्हाला आता सांगितलं, शाळा आणि घर मिळून मुलांचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्याच्यामुळे जसं घर चांगलं पाहिजे तशी शाळा पण चांगली पाहिजे. त्याच्यामुळे त्यावेळेला जेव्हा नितीनजी पीडब्ल्यूडी मिनिस्टर बनले आणि पालकमंत्री बनले, त्यावेळेला मी निर्णय घेतला की मी माझं राहतं घर सोडून जाणार नाही. सरकारी घरामध्ये मी राहणार नाही, मुलांना तिथे शिफ्ट करणार नाही. एक असं कुटुंब पाहिलं होतं की जिथे सगळं सरकारी नोकर, सरकारी दरबार, सरकारी गाड्या आणि त्याच्यानंतर कळत नकळत त्या मुलांवरती त्याचा पगडा होतोच, तो संस्कार होतोच की सरकारी नोकर घरामध्ये आहेत, तर मुलांच्या वागण्यामध्ये ती थोडीशी अरेरावी, अरोगन्सी कळत नकळत येत असते. आणि ते मला टाळायचं होतं, म्हणून इतके मुलं लहान असताना देखील टाळलं मी ते. तो भौतिक क्षण अगदी टाळला की नाही, मला माझ्या मुलांना घेऊन मी नागपुरातच राहीन आणि माझ्याच घरात राहीन, सरकारी याचा वापर करणार नाही. आणि पुष्कळ असे प्रसंग आले की त्यावेळेला घरात गाडी बिडी काही नव्हतं. मी ऑटोनी जायची, म्हणायची हे जे मला मिळालेलं आहे किंवा हे माझ्या कुटुंबाला जे मिळालेलं आहे हे क्षणिक आहे. बरोबर. आज सरकार आहे, उद्या नाही या, हे क्षणिक आहे. पण त्याचं आपण आपल्या आयुष्यामध्ये सोनं करून घ्यायला पाहिजे. हे परमनंट नाही आहे. परमनंट काय, तर माझा गडकरीवाडा हे परमनंट आहे. म्हणून मी त्यावेळेला नागपुरातून मुंबईत शिफ्ट झाले नाही आणि तो निर्णय घेतलेला खूप योग्य होता असं मला आता वाटायला लागलंय की माझे मुलांचे पाय जमिनीवरती. आणि त्यावेळेला पण म्हणजे तेव्हापासून मला असं, मी मिसेस गडकरी आहे, मला कोणी मान मराठा असं दिलं पाहिजे असं काही मला वाटत नाही, वाटलं पण नाही. आणि कारण की पुन्हा संघ संस्कार, वडिलांचे संस्कार सगळे मनावरती होते. आणि दुसरी गोष्ट म्हणता तुम्ही संस्थांच्या याच्यामध्ये, मी आता इतक्या संस्था चालवते, पण कधी मी खूपच अडचण आली तर नितीनजींना विचारते की मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करू. पण कधी पैशाची मदत ते आहेत म्हणून मला असं कधी नाही. आजही मी गायत्री मला औद्योगिक संस्थेमध्ये PMAGP मधून 24 लाखाचं लोन काढलं आहे आणि ते लोन पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आम्ही ज्या विकून ते लोन व्यवस्थित फेडतो आहे. कुठेही मला असं वाटतं नितीनजींपर्यंत ही माहिती पण कधी पोचली नसेल. आणि त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. आणि आपण खाच कळग्यातनं प्रवास करत असतानाच हळूहळू शिकत असतो आणि त्या अनुभवातून आपण शिकत शिकत मोठं होत असतो. आज थोडा ऑर्डर मिळाला, परवा निवा, पण कधी नितीनजींचं नाव वापरून कधीही काही या गोष्टी केल्या नाही. मी पण नाही, इव्हन की माझ्या मुलांनी पण नाही. एक म्हणजे मला अभिमान आहे याचा, गर्व पण आहे की माझा मुलगा जेव्हा रायसोनीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला होता तेव्हा 2 वर्षात त्यांनी सारंग गडकरी असंच नाव सांगितलं. 3ऱ्या वर्षी जेव्हा नितीनजींना त्यांच्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलावलं, त्यावेळेला त्याच्या लेक्चर्स लोकांना कळलं की हा नितीनजींचा मुलगा आहे. इतकं मुलांनी देखील ते कधी वडिलांचं नाव कधी वापरलं नाही. आणि म्हणून मला सांगायला अभिमान आहे की मुलं माझे जमिनीवरती आहेत. किती छान. एका साध्या गृहिणीपासून सुरू झालेला तुमचा स्वतःचा प्रवास आज मार्केटिंग, पॅकेजिंग, प्रोडक्शन इथपर्यंत येऊन ठेपला आहे. म्हणजे इतर उद्योजक जसे इतर बाबींवर चर्चा करू शकतात, अगदी बारीक बारीक गोष्टींवर चर्चा करू शकतात, तशी चर्चा तुम्हीही घडवून आणू शकता. तर एक गृहिणी ते आतापर्यंतचा जो काही तुमचा प्रवास झाला आहे, या नव्या भूमिकेबद्दल त्याच्यातनं मला नितीनजींचा खूप म्हणजे मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि कारण की ते सतत हिंडत असतात, सतत फिरत असतात आणि त्याच्यातनं जे जे चांगलं त्यांना वाटतं मग ते मला आणून दाखवतात की बघ कांचनी बॅग किती चांगले आहे, त्याचे बंद किती छान बांधले आहेत, त्याचं कधी
पॅकेजिंग दाखवतात की हे पॅकेजिंग किती सुंदर आहे. आता माझ्या दोन्ही सुना व्यवसायामध्ये आहेत, मग त्यांना कधी सांगतात शेतीविषयक असेल तर एखाद्याला चांगलं प्रॉडक्ट सापडलं बरोबर. तर ते मला सांगतात की बघा यांनी शेतीमध्ये हे हे टाकलं, त्याच्यात त्यांना प्रॉडक्ट इतकं मिळालं. तर याच्यामध्ये नितीनजींचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालंय, म्हणजे मला संस्थेला मिळालंय. म्हणजे पहिले 2-3 वर्ष तर नितीनजीने आमच्या बॅगला चांगलं म्हटलं नाही. अच्छा. प्रत्येक वेळी त्यांनी चुका काढल्या, पण आपल्याकडे म्हण आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी, तर बरोबर. त्याच्यातनं आम्ही सुधरत गेलो. आता इतक्या सुंदर बॅग्स बनतात, कापडी बॅग आणि क्लॉथ बॅग आणि पेपर बॅग्स, की त्याच्यातनं त्याचं सगळं क्रेडिट मी म्हणते की नितीनजींना देईन मी, की कारण त्यांनी आमच्यामधल्या चुका काढल्या आणि ते सांगत गेले की तुम्ही हे असं करा, तसं करा, तसं करा. सतत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये मिळत गेलं. त्याच्यामुळे आता आमची मजल झाली आहे की आम्ही स्वतःची बिल्डिंग, स्वतःची आम्ही जागा खरेदी करू आणि आमचं मोठं छान त्याच्यावरती 2 मजली का होईना हॉस्टेल आणि म्हणजे एखादं प्रबोधन केंद्र आणि आमचं गायत्री महिला औद्योगिकची आमचं ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट तिथे आमचं होईल आहे. आणि हे केवळ शक्य झालं आणि हे विचार बदलले ते केवळ नितीनजींच्या मार्गदर्शनामुळे. आणि त्यांचं मार्गदर्शन नसतं तर कदाचित आम्ही तशाच पेपर बॅग करत राहिलो असतो. पण त्या एक इनोव्हेशन ते देत राहिले की याला असं केलं तर हे असं होईल, याचं मार्केट केलं असं इथे राहिलेलं आहे. त्याच्यानंतर लग्न कार्यामध्ये असेल किंवा त्याला थोडंसं तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ब्लॉक प्रिंटिंग करा तर तुमची पिशवीला भाव चांगला मिळाला आहे. असं त्यांची दृष्टी जी आहे ते आम्हाला मार्गदर्शन सतत करत राहिले. त्याच्यामुळे आणि मग MSMEच्या पण सहकार्याने काही वर्कशॉप आम्ही अरेंज केले की पॅकेजिंग युनिट कसं असावं, पॅकेजिंग कसं करावं, मार्केटिंग कसं करावं. त्याचे पण वर्कशॉप आम्ही महिलांना शिकवले, त्याच्यावर ट्रेनिंग दिलं आणि त्याचा पण फायदा झाला छान. वा वा. म्हणजे तसं नितीनजी म्हणजे विकासच, हो. विकासाचा महामेरूच. तर विकासाची जडणघडण तुमच्या घरातूनच होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा त्यांच्या जे काही आपण म्हणू की त्यांची जी काही विकासाचा दृष्टिकोन आहे त्याचा निश्चितच तुम्हाला ती फायदा दृष्टी झाला. त्यांनी आम्हाला देत गेले म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये. नाही, खरंच. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमातील खेळीमेळीच्या सहभागाबरोबरच मेडिकल क्षेत्रातील अडचणी समजून घेता, बायकांसाठी मेळाव्याचं आयोजन करता, कधी-कधी प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादा कठोर निर्णय सुद्धा घेता. एखाद्या कुशल उद्योजकाप्रमाणे अगदी मायक्रो लेव्हलचं व्यवस्थापन सुद्धा तुम्ही करता. तर हे सगळं एका व्यक्तीला कसं काय जमू शकतं? हे जे सगळं म्हणजे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. मला सगळे म्हणतात की मी इतक्या संस्था कशा काय सांभाळता. खरं तर एकदम टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग असेल ना ते सगळं सहज शक्य आहे. कारण की बघा नितीनजी सोमवार ते शुक्रवार इथे नसतात. मग त्या काळामध्ये मी सगळ्या संस्थांना व्हिजिट असेल, मीटिंग असेल ते अरेंज करते आणि सॅटर्डे संडे मात्र 24 आवर्स आय एम अ हाऊसवाईफ. अच्छा. कारण की घरात राबता असतो, येणारा जाणारा असतो. त्याच्यामुळे पूर्ण वेळ शनिवार रविवार मी घरात असते आणि मला असं वाटतं की प्रत्येक जर स्त्रीनी टाईम मॅनेजमेंट प्लॅनिंग जर असेल ना तर आणि व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट असेल तर मी तर म्हणते मुळातच स्त्रीला MBA करायची गरजच नाही आहे. तिच्याजवळ मुळातच असतं. कारण मी शेती करते तर मला माहिती आहे की ती शेतातली बाई सुद्धा तिला माहिती असतं की आर्थिक प्लॅनिंग कसं करायचं. बरोबर. त्याच्यामुळे हे प्लॅनिंग आणि हे स्त्रीमध्ये मुळातच असतं. त्याला थोडंसं जर चालना दिली तर इझिली इट इज पॉसिबल. बरोबर. आता तुम्ही सारखं इतकं काम करता, बऱ्याच बायकांशी तुमचा संबंध येतो, खूप साऱ्या महिला तुमच्याशी जुळलेल्या आहेत. तर एखादा असा संस्मरणीय प्रसंग आहे का, की ज्या प्रसंगाने तुम्हाला समाजसेवेमधलं जे काही तुमचं कार्य आहे ते अजून वाढीस लागलं किंवा चालना मिळाली किंवा तुम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालं? 2 प्रसंग आहेत. कोविडमध्ये मातृसेवा संघामध्ये मला म्हणजे कोविडचं तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांना किती घाबरवणारा तो काळ होता आणि त्यावेळेला प्रायव्हेट दवाखाने सगळे बंद होते आणि एक साधारण संध्याकाळी 4:30-5 वाजता मला डॉक्टर चौरसिया चा मला फोन आला की मॅडम एक लेडी आई है अपने यहाँ और वो डिलीवरी का टाइम है अपने यहाँ की नहीं है. काय होतं की कधी-कधी पेशंटची आपल्याला पूर्वपीठिका माहिती नसते. BP आहे का, शुगर आहे का, अजून काही थायरॉइड आहे का आणि ते लोकं पटकन ॲनिमिया आहे का, तर आम्ही तेव्हा कधी घेत नाही त्या पेशंटला. तर त्याच्यामुळे मला त्यांनी फोन केला आणि मला विचारलं की मॅडम क्या करूँ मैं, अभी तो उसकी डिलीवरी होनी चाहिए
और है वो। तो मी त्यांना म्हटलं की नहीं मैडम, कमलाती हॉस्पिटल ने हम तो ये मैंने उनका ये है संस्था है और उन्होंने जो ईश्वर सेवा देश सेवा की है वो हमने करनी चाहिए, वो बोलना नाही चाहिए. तुम्ही तिला घ्या. आणि नंतर तिला जी जेव्हा आतमध्ये आली त्याच्यानंतर ती कोविड प्लस निघाली. अरे बापरे. पण मग त्या अजून घाबरून गेल्या. आम्ही म्हटलं नाही मॅडम उसकी आप डिलिव्हरी करो, आगे का मैं देख लूंगी क्या होगा तो. तर म्हणजे ती सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला खरंच तिला जर घेतलं नसतं ना तर म्हणजे काहीतरी झालं असतं, विचित्र वाईट घडलं असतं. मी म्हटलं की नाही आपण मातृसेवा संघामध्ये कमलाताई हॉस्पिटलची ही संस्था आहे, त्यांनी किती लोकांचं काय काय केलं आपल्याला माहिती आहे आणि अशा संस्थेतून अशी अडणारी बाई वापस जाणं आणि तिच्या बाळाचा जीव वाचणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पुढे काय होईल ते आपण बघून घेऊ. त्यांनी तिची डिलिव्हरी केली आणि मग त्यांना मी त्यावेळेला आपले जे किट त्यांना पुरवल्या, सगळ्यांना पुरवल्या. ताबडतोब त्या किट पाठवल्या, त्यांनी त्याची डिलिव्हरी केली. आणि मग त्याला काही माहिती नव्हतं की औषधं काय कोविडला, काहीच नव्हतं. अतिशय कठीण तो पहिल्या एक 8-10 दिवसाचा तो काळ होता. सगळ्यांना मातृसेवा संघातच त्या जी टीम होती डॉक्टरांची म्हणजे अप टू 4th लेवल कर्मचारी सगळ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केलं 7 दिवस. त्यांना तिथे सगळं पुरवलं आणि पण ती बाळंतीण आणि सगळे साथी लोक सुखरूप राहिले. आणि असाच कोविडच्या याच्यातला प्रसंग गायत्री महिला औद्योगिक मध्ये आला. 140 मला असं वाटतं कुटुंब होती की ज्यांना खरंच खायला काही नव्हतं. मग मला एका NGO कडनं मला मास्क शिवायचा एक ऑर्डर मिळाला. त्यावेळेला गाड्या बंद, त्याच्यानंतर कापड कुठून आणणार म्हणजे सगळं दुकानं बंद, सगळंच बंद होतं. पण त्यांची नेहमीच्या आमच्या बायका होत्या की ज्या शिवण शिवायच्या, त्यांना खायला काही नव्हतं, आमच्या पिशव्या बंद होत्या. तर मास्कचा 1 लाखाचा ऑर्डर आला होता. तर तो मास्क त्यांना शिवून द्यायचे होते. मला नेहा लगाटे, विजयताई भुसारी, कांचन काय करायचं की या बायका सतत काम मागतात आहे. मी म्हटलं विजयताई आपण कोरोनामुळे कसं करशील, म्हटलं बघू ना काहीतरी मार्ग निघेल, आपण पुढे गेलं पाहिजे. त्यावेळेला मी ह्यांची मदत घेतली. यांच्या गाडीला म्हणजे आमच्या गाडीला एक परमिशन मागून घेतली. मग ती गाडी त्यांना सगळं मटेरियल घेऊन त्यांच्या घरी जायची. ते लोक मास्क शिवायचे, मास्क विकत म्हणजे आम्ही वापस आले की त्यांना आम्ही पैसे पुरवायचो. आणि असं करत जवळजवळ वर्षभर आपण मास्क वापरले, म्हणजे 1.5-2 वर्ष मास्क वापरले. तेव्हा 1.25 लाख मास्क शिवून दिले त्या बायकांनी आणि त्यांचं कुटुंब या मास्कमुळे पोचला गेलेलं आहे. आणि ही मला प्रेरणा की आपण समाजामध्ये काहीतरी करू शकतो, फक्त थोडीशी हिंमत पाहिजे. हिंमत केली तर त्याला आणि मार्ग बरोबर म्हणजे जे सरांचं वाक्य इफ देअर इज अ विल देअर इज अ वे, ते माझ्या कामीमध्ये आलं ते. आणि असे आणि ते कुटुंब अजूनही जोडले आहेत आमच्याशी. म्हणजे ही मोठी उपलब्धी आहे म्हणजे की त्या काळामध्ये 1.25 लाख मास्क शिवून नाही शिवून दिले. म्हणजे काही तर मास्क मी पण शिवून दिले की काही म्हणजे आपण केलं पाहिजे बाबा. आणि तो काळच असा होता की काही ठिकाणी असं होतं की जे पूजा करणारे जे गुरुजी होते त्या लोकांचा साठा संपला होता. त्याच्यानंतर संस्कार भारतीचे काही कार्यक्रम त्यांचा फक्त रांगोळीवरती चरितार्थ चालायचा. मग अशा वेळेला काय करायचं, नॅचरली साहेबांकडे आले तर आम्ही त्यांना कुटुंबाला निदान वरण भात तरी खाऊ शकतील एवढं त्यांना धान्य पुरवलं. मग म्हणजे हे इन्स्पिरेशन होतं ना आम्हाला की नाही आपण देऊ शकतो, आपण त्यांना जगवलं पाहिजे. अशा काही काही घटना या काळामध्ये अशा घडल्या की ज्याच्याकडून आपण समाजसेवा नक्कीच केली पाहिजे हे असं. आणि हा कुटुंबावरती संस्कार झाला. घरातलं मोठं व्यक्ती हे करतं आणि त्यांनी जे ऑक्सिजन प्लांट इथे काढलेत, रेमडेसिवीरचं जे इथून उत्पन्न म्हणजे इंजेक्शन आपण वर्धेला सुरू केलं त्यावेळेला नितीनजींचं सगळं 3 दिवसाचं मी बघितलं म्हणजे पूर्ण कुटुंबाने. ते पण आम्हाला इन्स्पिरेशन घडलं ना की पहा एक सेंट्रल मिनिस्टर पण माझे म्हणजे डॉक्टर तेव्हा असं म्हणाले की नितीनजींनी जर रेमडेसिवीर निर्माण केलं नसतं तर तरुणांचा प्रेतांचा खच रस्त्यावरती पडला असता. ही स्थिती होती त्यावेळेला नागपुरातली. आणि 3 दिवस नितीनजी फक्त त्या एका चेअरवरती कोणाच्या परमिशन पाहिजे, कोणा लेटर पाहिजे, डॉक्टरांचं काय पाहिजे,
काय 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 नाही केलं. आणि आम्ही सगळे असं बघत होतो की बापरे, हे आम्हाला इन्स्पिरेशन होतं की आपणही काहीतरी आपल्यापणे केलं पाहिजे. कोणाचाही फोन त्या 1.5 वर्षात बंद नव्हता. बरोबर. कधीही काहीतरी फोन खडखडला की आम्ही आमच्या पीएनना त्रास द्यायचो की अरे कुठे जागा आहे का, कोणाला ऑक्सिजन पाहिजे, कोणाला बेड पाहिजे, कोणाला व्हेंटिलेटर, म्हणजे ओळख पळत नव्हती पण फोन आला की त्याला मदत करायची. हे पण मोटिवेशन नितीनजींकडनं मला त्यावेळेला मिळालं. म्हणजे आता खरं तर माझा पुढचा प्रश्न मी असाच विचारते तुम्हाला, की आता तुम्ही सांगितलं की समाजकारणामध्ये बऱ्यापैकी साहेबांची मदत होतेच. तर मग समाजकारणासाठी राजकारण किती मला असं वाटत हा. नाही राजकारण, कारण की मी राजकारणात अजिबात नाही आहे. मला त्याचा अकाडो माहिती नाही आणि मला त्याच्याकडे जायचं पण नाही आहे. पण राजकारण आवश्यक आहे असेल, तुमचं जर खूप छान मनापासून तुम्हाला जर समाजकारण समाजसेवा करायची असेल ना, तर राजकारण करायची आवश्यकता नाही. लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसतो बरोबर. आणि लोक तुम्हाला, असे अनेक लोक आहेत समाजामध्ये दाते की तुम्हाला ते मदतही करतात. बरोबर. कारण की मी आता मातृसेवा संघाची जेव्हा 8 मजली बिल्डिंग झाली, एक असा प्रसंग आला की म्हणजे आता उद्या तो बिल्डिंग पाडायला येणार, सगळं सामान रस्त्यावरती होतं, कारण बिल्डिंग पडायचे आम्हाला पैसे मिळणार होते सगळं त्याच्या, आणि सामान सगळं रस्त्यावरती होतं. आणि आमची सगळी महिला सगळ्या कार्यकारिणी की आता कांचन उद्या बिल्डिंग पडेल आहे, आपले सगळे महत्वाचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे, सगळं आहे, कुठे ठेवायचं. तर मी म्हटलं बापरे, आता खरंच कमला ते आपली परीक्षा बघतात आहे बाबा, आता काय करायचं म्हणजे असा. तर मी सहज म्हटलं की चला आपण आता एका तिथल्या नगरसेवकाला फोन करून बघूया की अरे बाबा असं असं आहे मला. आणि सगळीकडे सगळे जुने वाडे, जुन्या शाळा सगळे फिरून आलो होतो की कुठे मला जागा मिळेल का, मी भाड्याने जागा घ्यायला तयार आहे, भाडं द्यायला त्यामुळे कुठेही सगळीकडे नन्नाचा पाडा. नगरसेवकांना फोन केला की म्हटलं दादा असं असं आहे, मला एक किमान महिन्याभरासाठी मला जागा द्या, मी शोधूनच राहिली जागा, पण हे सामान मला ठेवायचं आहे. एका मिनिटात तो मला म्हणाले की मॅडम वहिनी ती जागा रिकामी, ती नुसती अडगळ त्याच्यात पडली आहे, काहीच नाही. तुम्ही रातोरात तुम्ही सामान नेऊन ठेवलं तिथे आणि हे झालं. म्हणजे आपला फक्त लोकांचा आपल्यावरचा विश्वास पाहिजे. आपण जे समाजासाठी करतो ना, ते निस्वार्थपणे निस्वार्थ बुद्धीने केलं तर लोकांचा विश्वास बसतो. ते मात्र केलं पाहिजे. तर आपोआप लोक तुम्हाला मदत करतात. त्याच्यात पैसा अडका सगळं सगळं तुम्हाला मिळतात. तुमचा समाजाचा विश्वास तुमच्यावरती यायला पाहिजे. उद्देश चांगला असला की उद्देश गोष्टी चांगला होत असते की राहतात. लोक तुम्हाला मदत करतात. बरोबर. म्हणजे मला अजून असा अनुभव आहे की मी गीत रामायणासाठी जेव्हा मी संस्कार भारतीचा गेले 14-17 वर्ष संपूर्ण गीत रामायण करते. आणि पहिले 2-3 वर्ष आम्ही असंच 2-4-5 हजार रुपये जमा करून आम्ही करायचं. मग एक वर्षी लक्षात आलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण याला मोठं करू, स्टेज करू, डान्स करू, मग त्याला पैसा लागेल, सगळं करू. म्हणलं ठीक आहे, आपण आता पत्र देऊ आणि मागू लोकांकडनं. छान पैसा जमला, कामाचं काम. एक वर्षी असं झालं की मी माझ्या गडबडीमध्ये एका व्यक्तीकडनं थोडासाच तो पैसा देतो, त्याला नाही, त्याच्याकडे अप्रोच नाही झाली. गीत रामायणाचा पहिल्या दिवशीचा त्यांनी पेपरमध्ये वाचून मला फोन केला की वहिनी असं काय चुकलं, मी रामाची सेवा नाही करू शकलो. यावेळेला तुमच्याकडनं कार्यकर्ता माझ्याकडे आला नाही रामासाठी पैसे मागायला. अच्छा. स्वतःहून त्यांनी मला फोन करून मला सांगितलं की माझ्याकडे आज या पैसे घेऊन जा. म्हणजे हा विश्वास तुमचा, समाजाकडून तुमच्यावरती हा विश्वास पाहिजे, तर तुम्हाला त्याची कमी पडत नाही. आणि की असंच प्रसंग मातृसेवा संघाच्या बिल्डिंग बद्दल झाला की मला म्हणजे एक क्षण असा आला की मला डॉक्टरांचे पगार करायला पैसा नव्हता माझ्याजवळ. आम्ही सगळं कार्यकारिणीशी असं अचंबित की आता या महिन्याचा पगार कसा करायचा. बिल्डिंग तर बांधणं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे होते आणि त्यालाही पगार द्यायचा होता. काय करायचं, आला एकदा आता आपण म्हटलं पाय कमला ते वरतून वाट बघतात आहे, वरतून त्यांचा आशीर्वाद आहे. कोणाला तरी वाटलं की नाही चांगलं काम चालू आहे, आपण दान दिलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे सर्व गटातल्या सर्व वर्गातल्या महिला येतात, त्यात निरक्षर पण असू शकतात. मग निरक्षर महिलांना काम देण्यात काही चॅलेंज आहे का? हो, खूप चॅलेंज आहे ना. मी तर सगळ्यांना म्हणते की तुम्ही ना म्हणजे तुमच्याकडे प्रत्येकाकडे कला आहे. असं एकही स्त्री नाही की जिच्याकडे काहीच कला नाही आहे. तर त्या कलेचा उपयोग करून आपण त्याच्यात आर्थिक मदत करू शकतो. म्हणजे आता अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे सगळ्यांकडे अंगण असतं, गच्ची असते, गॅलरी असते. निरक्षर असतील म्हणजे खेडेगावातल्या बायकांना मी नेहमी सांगते की तुम्ही सुंदरपैकी भाजीपाला पिकवा हो,
कारण की पहा आपली पिढी कशी चांगली होणार, त्यांना सकस आहार दिला तुमची पिढी चांगली होईल. सकस आहार कोण देणार, तर कुटुंब देणार. कुटुंबातला कोण देणार, तर आई देणार. मग त्या सगळ्या आईंनी समजा एखाद्या महिलांचा गट तयार केला, एक 10, 15, 20, 30 लोकांचा गट तयार केला. 5 जणांनी सांबारच चांगला ऑर्गॅनिक सांबार तुम्ही पैदा करा. कारण की आपण विषयुक्त सगळं खातोय आणि म्हणून एवढे सगळे आजार सगळं बोकाळत आहे. आपण काही स्वच्छ शुद्ध खात नाही. आपण काय खातो आपल्याला माहिती नाही. 12 महिने आंबा मिळतोय, 12 महिने सीताफळ मिळतंय, कुठून मिळत आहे? ते आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन सगळं आणतोय ना. हे काही योग्य नाही आहे. तर मी म्हणते महिलांना की कुठे नोकरी मागता तुम्ही, तुमच्याकडे महिलांचा गट तयार करा. महिलांना 5 जणींनी फक्त सांबारच उगवला, 5 जणींनी मेथीच उगवली आणि आपापल्या कुंड्यांमध्ये 10 कुंड्या लावल्या तर खूप मेथी निघते. आणि शेण नसेल तर गोऱ्या आणा. गोऱ्या, शेण, गोमूत्र, गुळ ते सगळं तुम्हाला त्याच्यात तुम्ही टाका ऑर्गॅनिक. त्याच्यात ना सुंदर तुमचं काहीच नाही. तुमच्या घरामध्ये जे कांद्याचे सालं असतात ना, त्याचं पाणी तुम्ही करा 3 दिवस. मी प्रयोग केलेला आहे. कांद्याचे सालं 3 दिवस पाण्यामध्ये भिजवा आणि ते पाणी तुम्ही झाडांना टाका. उत्तम तुम्हाला सगळे फळ मिळतात. तुम्ही हा तुळशीवरती प्रयोग करून पहा, तुमच्या तुळशी एकदम उत्तम होतात. आणि त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड असतं. तर हे जर महिलांनी केल्यानंतर तुम्ही सकस आहार तुमच्या वॉर्डामध्येच तुम्ही करू शकता की तुम्ही 10, 15, 30 महिलांचा गट तयार करा. बियाणं आणा, त्याच्यामध्ये हे टाका आणि सकस आहार तुमच्या कुटुंबाला द्या. चांगली भाजी तुम्ही पुरवा. म्हणजे हे उद्योग करतो म्हटलं तर म्हणजे महिलांनी प्रत्येकाला नोकरी केली पाहिजे. घर सांभाळून, कुटुंब सांभाळून, मुलं सांभाळून, घरातल्या सासू सासरे सांभाळून, फक्त आळस न करता चिकाटीने या ज्या गोष्टी केल्या तर आपण आपल्या घरी हा उद्योग करू शकतो. सकस आहार मुलांना, कुटुंबाला पुरवू शकतो. तुम्ही शेती सुद्धा करता, म्हणजे ऐकीव माहिती आहे ही. तुम्ही शेती पण करता आणि एक उत्कृष्ट शेती तज्ञ सुद्धा आहात. तर शेती बद्दलची ही आवड कशी निर्माण झाली? शेती ना माझ्या आईकडून मला शेतीची आवड निर्माण झाली. माझ्या आईकडे शेती होती आणि माझे वडील खूप लवकर म्हणजे गेलेत. त्याच्यानंतर माझ्या आईनी स्वतः महिना ती शेतीवरती जाऊन राहायची. आणि तेव्हा आम्ही खूप लहान होतो आणि तिने शेती करून आमच्या सगळ्यांचे शिक्षण लग्न केलेत. मला अभिमान आहे माझ्या आईचा की तिने स्वतः एकटी जायची, शेतीवरती राहायची. धान आणि संत्र्याचा बगीचा तर तिने सगळं स्वतः करून आमच्या तिघांची शिक्षण, तिघांची लग्न त्या शेतीच्या भरोश्यावर केले. आणि तुम्हाला ते सांगितलंच मी की मग एक माती बीजांकुर देते तर ते इतकी मजा येते, इतकं चांगलं वाटतं. जेव्हा आपण बी पेरतो, त्याचे 2 पानं येतात, 2चे 4 होतात, मग ते फूल येतं, त्याला फळ येतं. एक वेगळा आनंद स्त्रीच्या मनामध्ये असतो की जेव्हा ते पाहताना. आणि मला माझ्या आईकडूनही शेतीची प्रेरणा मिळाली. आणि गडकरींकडे आल्यानंतर तर शेती होतीच. 2000 पासून मी शेती करते. आणि मग शेतीचे नवीन म्हणजे आई करत असतानाची शेती आणि आता मी करण्याची आमूलाग्र बदल आहे. आता तर खूप नवीन त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स खूप झाले शेतीमध्ये आणि ती प्रेरणा तर आईकडून मजा मिळाली. आणि आता तर शेती करायला खूप मजा येते. म्हणजे मला कोणी विचारलं की तुम्ही दिल्लीत राहाल की गल्लीत, तर मी मी धापड्यात जाऊन राहील. कारण तिथलं शुद्ध वातावरण आणि त्या लोकांचं एक वेगळं सुंदर प्रेम असतं आपल्यावरती. आपण त्यांच्यावरती जीव लावतो आणि ते लोक तेवढेच जीव लावतात आपल्यावरती. म्हणजे खेड्यातला माणूस अशिक्षित असेल, कबूल आहे, पण तो अतिशय प्रेमळ आहे, निस्वार्थी आहे आणि आपल्याला अशुद्ध हवा तिथे मिळते. नाही, बरोबर आहे. माती आणि मातीशी जुळलेल्या लोकांना सतत प्रेमळ असतात. आणि तुम्ही पण मातीशी जुळल्या म्हणून तुम्ही पण फार एकदम प्रेमळ दिसताय. पण शेतीमध्ये नवीन प्रयोग करायला आवडतात आणि अर्थात त्याचं पुन्हा इन्स्पायरेशन ते नितीनजींकडून मिळत असतं. ते नवीन ठिकाणी काही बघून आलेत की मला सांगतात. आता सध्या डेअरीवरती माझं चांगलं हे चालू आहे की गायी आल्यात, कारण की आपल्याला ऑर्गॅनिक शेती करते, त्याच्यामुळे घरी गाय, दूध, दुभतं सगळं आवश्यक आहे. खूप छान. महिला या जगातील अर्धी शक्ती आहेत, पण भारतासारख्या देशामध्ये ही शक्ती पूर्ण कामास येत नाही. तर ही शक्ती जी आहे ती मिळवण्यासाठी किंवा महिलांनी पूर्ण त्यांच्या क्षमतेने कामी लागण्यासाठी काय काय प्रयत्न व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, कामात येत नाही असं मी म्हणू शकत नाही. काही महिला असे आहेत की त्या नाही करत, पण प्रत्येक महिलेने कुठेतरी म्हणजे प्रत्येकाने नोकरीच करावी असं नाही, प्रबोधन करावं. काही कुटुंबांना म्हणजे ज्या महिला खूप शिकल्या आहेत, त्यांच्याकडे आर्थिक संपत्ती चांगली आहे, तर त्यांनी समाजसेवा करावी ना.
बरोबर. म्हणजे आता जे आपल्याकडे संक्रमण हे सुद्धा चालू आहे, की पाश्चात्य विचारांचा खूप पगडा आपल्याकडे आहे. तर त्यांनी शिक्षकांना प्रबोधन करावं. रिटायर्ड शिक्षक जे झाले असतील, त्यांनी कारण की शिक्षक हा जोपर्यंत त्याच्याकडे मातृत्वाची हे येत नाही ना, तोपर्यंत तो आपल्या विद्यार्थ्याला आपला मुलगा समजत नाही ना, तोपर्यंत तो त्याला चांगलं शिकवणार नाही. म्हणून मगाशी म्हटलं मी, की शाळा आणि घर हे मिळून आपल्याला विद्यार्थी घडवायचे. तर प्रत्येकाने असं नाही, असं आवश्यकता नाही या, की खूप शिकलं आणि खूप त्याचा फक्त टीव्हीच पाहायचा आहे मला. पण काही ना काहीतरी करत करत राहायला पाहिजे महिलेनी. बरोबर. कुठेतरी प्रबोधन करावं. पुष्कळदा असं होतं, की आता नवीन युगामध्ये म्हणजे मी हा प्रयोग केलेला आहे. हॉस्टेल असतात. हॉस्टेलमध्ये मुलं-मुली राहतात, मुली राहतात, मुलं राहतात. ते आई-वडिलांपासून दूर राहतात. आणि कित्येक घर अशी आहेत, की ज्यांचे मुलं आता फॉरेनला आहेत. नुसते आजी-आजोबा राहतात. बरोबर. आणि एक वयाचं म्हणा किंवा एक असं अंतर असतं, की जे मुलं ना आजी-आजोबांजवळ जास्त ओपन अप होतात. हा प्रयोग मी आमच्या सेवासदनला केलेला आहे, की मुलींचं हॉस्टेल होतं. आता नवीन बिल्डिंग बांधल्यामुळे ते हॉस्टेल नाही आहे. पण मग जे आजी-आजोबा त्यांना एखाद्या शनिवारी किंवा त्या रविवारी मुलींशी गप्पा मारायला बोलवायचे, की तुम्ही या आणि मुलींशी गप्पा मारा. कुठून आल्या, काय आहे, घराचं बॅकग्राऊंड काय आहे. आपोआप मुली ओपन अप व्हायच्या. मग त्यांचे प्रॉब्लेम ते आजी-आजोबा सोडवायचे. हे पण एक समाजकार्य आहे ना. बरोबर आहे. आणि हे प्रबोधन किती आवश्यक आहे. कारण आता विभक्त कुटुंब पद्धती होते. आई-वडील, मुलगा म्हणजे असे तर त्या मुलांना पण कुठेतरी ओपन अप व्हायला बगीचे आहेत. आता तर आपल्याकडे बगीचे पण स्मार्ट बगीचे झालेले आहेत. तर कुठेतरी असं सगळ्या लोकांनी मिळून किंवा समाजाने असं काहीतरी म्हणजे मला काय करायचं याच्यापेक्षा मी काय करू शकतो, असं प्रत्येक जर कुटुंबानी जर ठरवलं ना, तर मला असं वाटतं विचारांच्या देवाण-घेवाणातून पुष्कळ विचारांची बदल होऊ शकतो. शक्य तरुण आहे म्हणजे ते. मुलांचा विचार बदलू शकतात. निश्चितच. आता एक जरा वेगळा प्रश्न विचारते. तो थोडा वैयक्तिक पण असू शकतो, की साहेब प्रचंड खवय्ये आहेत आणि हे सर्वश्रुत आहेत. तर त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही नेहमी बनवत असाल. पण कधी तुमच्या आवडीचा पदार्थ त्यांनी तुम्हाला बनवून खाऊ घातलाय का? हो, त्यांना मला भेळ जास्ती आवडते आणि ते स्वतः उत्तम भेळ बनवतात. कारण कोविडमध्ये असं झालं, की काय करायचं तर YouTubeवरून पाहून अनेक पदार्थ साहेबांनी पण बनवलेत. हां. आणि वेळ झाला आणि मला असं सारखं वाटतं, की जेव्हा आपण खूप स्ट्रेस असतो ना, कोणालाही पण. तर जेव्हा किचनमध्ये जेव्हा स्त्री असो, पुरुष असो, छोटा मुलगा असो, कोणी असो, तर किचनमध्ये काम केल्यानंतर स्ट्रेस कमी होतो. तर साहेबांना पण आवड आहे, खवय्ये आहे. त्यांना जे पदार्थ त्यांना जे आवडतात, माझ्या हातची पुडाची वडी, मटारची कचोरी, हे तर आम्ही देतोच त्यांना म्हणजे करूनच देते. पण ते स्वतः भेळ उत्तम बनवतात, कच्चा चिवडा छान बनवतात. ते एकदा आम्हाला बनवून वडापावची देतात. रेसिपी सुद्धा सांगितली बरं का मला त्यांनी, हो. की वडापाव हा वडापाव असा-असा त्यांनी बनवायचा. प्रभातचा वडापाव हां. तुम्ही खाऊन आले. ते वडापाव. त्याच्यानंतर एक वांग्याची रेसिपी ती मी आता शिकून आली. त्यांच्याकडून ते खाऊन आले. त्यांच्याकडे मी ती रेसिपी शिकून आली. वाह! वाह! उत्तम, छान. आता एक शेवटचा प्रश्न विचारते, की आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? मी महिलांना म्हणू शकीन, की जे आतापर्यंत मी बोलले, की मातृदेवो भव. शिवामधनं इकारांत काढला तर शव होतं. तर तेवढी महिलेची ताकद आणि तेवढंच महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेनी काम करावं, शिकावं, खूप मोठं व्हावं, कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा. पण हे सगळं करत असताना तिच्यामध्ये मातृत्व आहे, तिच्यामध्ये दीनता, क्षमा, दयाशीलता हे तिला नॅचरल जे देवानी तुम्हाला जे गुण दिलेले आहेत, त्याचा तिने वापर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातृत्व हा जो देवाने दिलेला एक आपल्याला वरदान आहे, ते तिने चांगल्या रीतीने आपल्या जीवनामध्ये पार पाडावा. कारण की महिलांना अनेक भूमिकेतून जावं असतं. छोटेपणी तरुणी असते, ती नंतर कॉलेज गोईंग असते, नंतर मग कोणाची तरी पत्नी होते, सून होते, सासू पण होते. पण त्याच्यामध्ये सगळ्यात कठीण भूमिका असते ती मातृत्व. कधी-कधी मातृत्व कठोरही व्हावं लागतं. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करून आपली नवीन पिढी चांगली कशी घडेल, याचा तिने नक्की आपल्या करिअरमध्ये विचार करावा. त्यासाठी मला नवीन महिलांना आणि त्यांच्या पण आई-वडिलांना म्हणजे आता मी तर 60च्या वरती गेली आहे. पण आता ज्या महिला
30-40च्या वरती ज्यांच्या मुली लग्नाच्या आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते आणि नवीन मुलींना मी सांगू इच्छिते, तुम्ही खूप मोठ्या व्हा, खूप पैसा कमवा, अतिशय चांगलं करिअर करा, भारताचं नाव चांगलं करा. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये जाता, घर तर असतंच. आता उंबरठे नाही या. पहिले उंबरठे होत्या. उंबरठ्याच्या बाहेर आपण चपला जोडे काढून मग उंबरठ्याच्या आत प्रवेश करत होतो. तसं तुम्ही चपला जोडे काढता, तसं तुमचं मान, मरात, पैसा, तुमची कॉर्पोरेटमध्ये तुमची जी खुर्ची ते सगळं बाहेर ठेवा. आणि एक चांगली गृहिणी म्हणून, एक चांगली सत्शील पत्नी म्हणून, चांगली सून म्हणून, एक चांगली सुमाता म्हणून त्या घरामध्ये प्रवेश करा आणि त्या घरातलं कुटुंबाचं वात्सल्य, प्रेम, संघटित, सुसंस्कारित असं ते कुटुंब राखा. त्या कुटुंबातलं तुम्ही लक्ष्मी आहात. तुम्ही लक्ष्मी जर चांगली राहिली तर तुमचं घर चांगलं राहील आणि या लक्ष्मीला तुम्ही जपा. तुमच्या हातात ते लक्ष्मी जपणं आहे. त्या लक्ष्मीचा तुम्ही आदर सन्मान करा, लक्ष्मी जपा, तुमचं कुटुंब जपा. कुटुंब जपलं तर तुमचा देश, तुमची नवीन पिढी जपल्या जाईल आणि आपला देश चांगला होईल. आणि हेच सगळ्या आपल्या महिलांना करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला कांचनताईचे अतिशय प्रगल्भ असे विचार ऐकता आले. महिलांबद्दलची त्यांची स्वतःची भूमिका काय आहे, महिला कशातच कमी नाही आहे, त्यांनी स्वतःला कमी लेखू नये, त्यांनी आपल्या क्षमता ओळखाव्या आणि तसं तसं त्यांनी पुढे जावं. परत आपला समाज मूल्यांवर आधारित जो पूर्वीचा होता तसाच यावा आणि मातृदेवो भव, पितृदेवो भव ही संस्कृती आपण जपायलाच हवी. महिला कुठेही मागे नाहीत, फक्त त्यांनी हिंमत करावी, पुढे यावं आणि उद्देश चांगला असेल तर काम होत राहतं. हा एक महत्त्वाचा संदेश आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून कळला. ताई, आपल्या समोरच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आम्हाला खूप वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.